एक ग्रामविकासाची संकुल एक रचना आहे. बाहेरून गावात कमी आलं पाहिजे आणि गावातून बाहेर जास्त गेलं पाहिजे, की आठवड्यातून एक दिवस लिंबाच्या काडीनं दात घासायचे. असा एक संकल्प, तर त्यात बऱ्याच जणांचे हात वर आले. तर मी कसं काय गोसेवा करू शकतो? माझ्याकडे गाय बांधायला जागाच नाही. मग जलसंपदेमध्ये पाणी विषयातलं काय काम? वनसंपदेमध्ये पर्यावरणाच्या संदर्भातलं काय? त्या शाखेतून सुरू झालेला हा उपक्रम ₹7,000 पासून सुरू झाला. पण मग गावात एक दिवसानंतर काम बंद पडलं. काय ते म्हणे, नाही पण मला पाप लागेल म्हणे, कारण दिलेलं परत घेत नसतात. म्हणून तिनं ते पैसे परत देण्यासाठी तिथल्या जलसमितीला खूप प्रयत्न करावे लागले. तर मला हे काम का करायचं? गाव सुधारवण्याचं काम का करायचं आहे? तर गाव सुधारावं म्हणून नाही, मी बिघडू नये म्हणून मला हे काम करायचं आहे. परिस्थितीचा दुष्काळ आपल्याकडं नाही, आपल्याकडं मनस्थितीचा दुष्काळ आहे. त्यांना त्याचं दर्शन झालं की त्यांना ऊर्जा पण मिळते आणि दिशा पण मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षीच म्हणजे 2025मध्ये 100 वर्षे पूर्ण झालीत. संघाच्या बऱ्याचशा गतिविधी चालतात, त्यापैकी एक गतिविधी म्हणजे ग्रामविकास. आज आपल्यासोबत देवगिरी प्रांताचे ग्रामविकास गतिविधीचे संयोजक म्हणजेच विलासजी दहीभाते जुडलेत. विलासजी, ग्रामविकास ही गतिविधी ही संकल्पना नेमकी काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेगवेगळ्या विभागात काम करतो. पण त्याला एक नावाने जे त्याचं स्वरूप तयार झालं ते 2012 नंतर ग्रामविकास हे त्याला एक नाव देण्यात आलं. आणि त्यामध्ये प्रचारकसुद्धा या विषयासाठी संघाने सुरुवातीला दिले आणि देवगिरी प्रांतामध्ये 167 गावामध्ये हे काम वेगवेगळ्या पद्धतीनं आत्ता पोचलं आहे. आत्ता ग्रामविकासाची संघाची जी संकल्पना आहे, की आपण त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या गावामध्ये एक राजकारण विरहित गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आम्ही ते कुठेही मिरवण्यासाठी नाही, तर आमच्या गावासाठी असं म्हणणाऱ्यांची आणि अशी कृती करणारे 5 तरुण आपण शोधतो. त्यांच्यामध्ये प्रशिक्षणातून, अनुभवातून, सहवासातून, संपर्कातून अशी काही त्यामध्ये एक संस्काराची त्यांच्यामध्ये जडणघडण त्यांची करतो, की आपल्या गावामधील जे रिसोर्सेस आहेत, आपल्या गावामध्ये गायी किती आहेत, आपल्या गावामध्ये झाडं किती आहेत, आपल्या गावामध्ये पाणी कसं आहे, आपल्या गावाची माती कशी आहे, आपल्या गावामध्ये उपज काय होते, अशा वेगवेगळ्या गोष्टीचा त्यांना अभ्यास करायला लावतो आणि या सगळ्यांच्या आधारे आमचा विकास कसा होईल. दुर्दैवाने आत्ता ग्रामीण भागातली सामान्य स्थितीतली परिस्थिती अशी आहे, की आमचा जो विकास आहे तो बाहेरून कोणीतरी करेल. पण आपण कुठल्याही देवगिरी प्रांतातल्या ग्रामविकासाच्या गावी गेल्यानंतर त्या ग्रामविकासाच्या कार्यकर्त्याची मुलाखत घ्या किंवा त्याचा एकूण तुम्ही अंदाज घ्या, तर तो हेच म्हणेल, की आमच्या गावासाठी आमच्या गावातले आम्ही सगळेजण एकत्र येऊन आम्ही आमच्या गावाचा विकास करू. सुदैवाने ही आपल्या भारताच्या संस्कृतीची मूळ धागा होता, की प्रत्येकजण आपल्या गावासाठी काही ना काही चांगलं काम करायचं. तर तीच भूमिका संघाने त्या ग्रामविकासाच्या ठिकाणी ठेवलेली आहे. मग आता हे गावासाठी गावाने एकत्र येऊन गावासाठी केलेलं काम अशी किती ठिकाणी झालं तरी अशी खूप आपल्याला ठिकाणं सांगता येतील. त्यातली काही आपल्याला मोजकी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये एक भोशी नावाचं छोटं गाव आहे. ग्रामविकासाचे कार्यकर्ते एकत्र आले, गावासाठी काहीतरी करण्याची एक भूक होती. तर आपण आर्थिक क्षेत्रात काहीतरी करू म्हणून त्यांनी एक छोटी बचत सुरू केली ₹100 पासून. आत्ता ₹100 पासून गावासाठी केलेली बचत एकत्र त्याचं मग नंतर एका गटात रूपांतर झालं, गटातलं त्याच्या निधी बँकेत रूपांतर झालं. आज तिथं एक त्या गावासाठी चालणारी आर्थिक सोर्स देणारी एक पतसंस्था त्या गावाची तयार झाली, की ज्यांचं 3 करोड एफ-डी आहे. त्याच पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांची एक जागतिक स्तराला शोभेल अशी एक अभ्यासिका चालते, की त्यातून अनेक विद्यार्थी ज्यांना शहरामध्ये जाऊन ते दर्जाचं शिक्षण घेऊ शकले नसते, त्या दर्जाचं शिक्षण त्यांनी त्या अभ्यासिकेमध्ये त्यांना उपलब्ध करून दिलं. काही ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिलं आणि तिथून बरीच जण आता शिकून पुढे चाललेत. लातूर जिल्ह्यामध्ये एक आनंदवाडी नावाचं गाव आहे, ज्या गावामध्ये छोटे छोटे उपक्रम होतात. 100% घरं हे महिलांच्या नावावर आहेत. तिथं 100% लोकांनी अवयवदान केलेलं आहे. मुलीचं लग्न हे गाव करून देतं. मुलाचं लग्न असलं तर हुंडा घेत नाहीत. अशा छोट्या 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 गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये एक तिथले विभाग संयोजक त्यांच्या प्रेरणेने आणि प्रयत्नाने एक छोटासा विषमुक्त भाजीपाल्याचा एक स्टॉल आठवड्यातून 2 दिवस नांदेड शहरामध्ये लागतो. सगळे शेतकरी तिथं घेऊन येतात आणि तो आत्ता कालच्या तारखेला त्याला 8 वर्ष पूर्ण झाले आणि कधीही तो अखंडपणे चालू आहे. कधीही खंड त्याला पडला नाही. अशी छोटी छोटी गावं जसं समराळा म्हणून एक गाव आहे, की तिथं सगळे गावातली लोकं एकत्र येऊन भोजन करतात. एकदम समरसतापूर्ण जीवन आणि समरसतापूर्ण वातावरण त्या गावामध्ये आहे. आत्ता आपल्या इकडं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हातमाळी म्हणून एक गाव आहे. तर त्या हातमाळीमध्ये महिला एकत्र येतात.
तिथं ग्रामविकासाचं कार्यकर्ता जावो अथवा न जावो, त्या 1 तारखेला त्यांची बैठक घेतात आणि गावाविषयीचा विचार करतात. मग त्यांनी गावांनी मिळून काही धोबी घाट तयार केला, एक मकावर प्रोसेसिंग युनिट चालू केलं, वाळवण्याच्या अनेक वस्तू तयार केल्या, समूहाने शेती सुरू केली. आता अंबड तालुक्यामध्ये एक वागलखेडा गाव आहे, तर त्या वागलखेड्याने सुद्धा दर एकादशीला रामधून काढणे असा एक उपक्रम गावानेच सुरू केला आणि तो अद्याप तरी म्हणजे अद्यापपर्यंत सुरू आहे आणि त्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात. त्याच कार्यक्रमाचं हे बघून स्वामी विवेकानंदांचं केंद्राचं चालवणारे त्यांनी एक योगा सुरू केला. नंतर तिथं एक भारती योग संस्थान म्हणून त्यांनी योगा चालू केला. विज्ञान भारतीच्यांनी काही वेगवेगळे प्रयोग चालू केले. एक संस्था आली तर त्यांनी त्या गावामध्ये एक केळीचं झाड दिलेलं आहे. तर त्या गावात आज सगळेजण छाती ठोकपणे सांगतात की बाहेरून आम्ही केळी आणत नाही, घरातली केळी घरातच उपलब्ध होते आणि ते अगदी घरात नैसर्गिक पद्धतीनं पिकवतात. दुसरं एक वागलखेड्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं पुड्याचं दूध येत नाही. म्हणजे ग्रामविकासाची एका वाक्यातली जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने चाललेल्या ग्रामविकासाची जर संकल्पना सांगायची झाली तर त्या ग्रामविकासाचा कार्यकर्ता सुरुवातीपासून विचार हा करतो की बाहेरून गावात कमी आलं पाहिजे आणि गावातून बाहेर जास्त गेलं पाहिजे, अशी रचना तो करत असतो. 2012 नंतर जेव्हा संघाला या गतिविधीतून काही साध्य करायचं होतं, तेव्हाच्या आणि आताच्या स्थितीमध्ये फरक काय? म्हणजे ग्रामविकासाने तेव्हापासून तर आत्तापर्यंत नेमकं काय काय काम केलेलं आहे? आपल्या देवगिरी प्रांतामध्ये पहिले या विषयासाठीचे प्रचारक असलेले आणि या विषयाकडे ज्यांना संघाने लक्ष द्यायला सांगितलं असे श्री विनयजी कानडे हे होते. तर आपण विनयजींना विचारलं की त्यावेळेची स्थिती काय होती, तर अनेक एकूण आपल्या मराठवाडा आणि खानदेशातली स्थिती त्या तुलनेत चांगली होती. पण मराठवाड्यातली स्थिती जी आहे ती मातृशक्ती जी आहे ती बाहेर यायची नाही. ही त्यावेळेची स्थिती होती की ला खूप आग्रह केला जायचा. कार्यकर्ता जो असायचा ग्रामविकासाचा की तुमच्या घरचे घेऊन या. मग लक्ष्मीनारायण बैठक झाली पाहिजे. सगळे लक्ष्मीनारायण आले पाहिजे. मग त्या महिलांमध्ये जर समजा हा विषय गेला तर तो दीर्घकाळ टिकतो आणि प्रभावीपणे वाढतो. हा आपल्याला एक विश्वास होता. पण मातृशक्ती घराबाहेर पडणं हा इथला मराठवाड्याचा एकूण स्वभाव नसल्यामुळे त्यावेळेस विनयजींना खूप या विषयात पुढे घेऊन जाण्यासाठी त्रास झाला त्यावेळेस. पण त्याचा सगळ्यात मोठा परिणाम नंतर असा झाला की आपण एक मातृशक्ती संगम संभाजीनगरला आयोजित केला होता. आदरणीय भास्करराव पेरेदादा आणि आदरणीय पोपटराव, डॉक्टर दिनेशजी असे सगळे महानुभाव त्या मातृशक्ती संमेलनाला संबोधित करण्यासाठी आले होते. तर ज्यांनी पूर्वीचा देवगिरी प्रांत बघितलेला आहे, तर त्यात त्यांना इतकं हे वाटलं की 3,500 महिला ह्या देवगिरी प्रांतातून त्या संमेलनाला आल्या होत्या आणि त्यामुळे नंतर मातृशक्तीचा सहभाग हा या कामात खूप चांगला पद्धतीनं वाढला. हा पूर्वीचा आणि आत्ताचा एक फरक आहे. आपल्या बोलण्यामधून हे कळून येतं आहे की गावामध्ये जास्तीत जास्त स्वदेशी हा भाव असला पाहिजे. तर ही विचारधारा आपण सर्व युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रत्यक्ष युवकांपर्यंत, गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय करत आहोत? ग्रामविकास काय करत आहे? यामध्ये अतिशय छोट्यात छोटी गोष्ट आपण करतो की आपल्या ग्रामविकासाचं वैशिष्ट्यच असं आहे की किती छोटी गोष्ट करायची. म्हणजे अगदी आता वागलखेड्यामध्ये एका रामधून झाल्यानंतर एक अशी विनंती करण्यात आली की एकदम आता टूथपेस्ट आणि ब्रश आपण एकदम सोडून नाही देऊ शकत. पण आपल्या किती जणाला संकल्प करता येईल की आठवड्यातून एक दिवस लिंबाच्या काडीनं दात घासायचे. असा एक संकल्प, तर त्यात बऱ्याच जणांचे हात वर आले. तर एक सुरुवात झाली की बाबा आपल्या इथं की त्यामध्ये लिंबाची काडी पेस्टमध्ये दाखवतात. मग ती काडी तर आपल्या गावातच आहे ना, त्याचं पेस्टचा कारखाना आपलाच आहे. म्हणून काही ठिकाणी आता असं सुरू झालेलं आहे की आठवड्यातून एक दिवस आम्ही लिंबाच्या काडीनं दात घासू. हा एक छोटा उपक्रम सुरू झाला. फार त्यांना स्वदेशी वगैरे असं शब्द न वापरता एक छोट्या कृतीतून तो उपक्रम सुरू झाला. असंही आपण काही गावामध्ये सांगतो आणि ते सांगितलेलं ते ऐकण्याइतकी त्यांचा आपल्यावर विश्वास आहे, आपलाही त्यांच्यावर. ग्रामविकास गतिविधी फक्त गावापुरतीच सीमित आहेत का? याच्यात शहरातले काही जण जर त्यांना सहभाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात का? या ग्रामविकासामध्ये शहरी भागातल्या व्यक्तींचा खूप महत्त्वाचा सहभाग होऊ शकतो किंवा ते एक खूप महत्त्वाचा घटक आहे. उदाहरणार्थ, आत्ता देवगिरी प्रांतामध्ये 25 गावामध्ये उटणं आणि होळीचे रंग, दिवाळीचं उटणं आणि होळीचे रंग तयार होतात. तर शहरी भागातली जी क्षमतावान लोक आहेत, तर ते विक्री व्यवस्था त्याची ही शहरातली माणसं हे करतात. मग ते आपल्याला खूप पुरेसं आधी सांगतात की आम्हाला एवढं पाठवा, आम्हाला एवढं, आणि त्याची विक्री व्यवस्था ही शहरातली माणसं करून देऊ शकतात. जसं संभाजीनगरमध्ये ग्रामीण भागातून आलेली पण शहरी भागात राहणारे असे एक 40-50 जणांची आत्ता
टीम आहे ती एकत्र बसतात. तर आपल्याला चटपटा नाही खायचं, आपल्याला आटपटा खायचं आणि मग ते आटपटा कुठे मिळेल तर मग ते ग्रामीण भागात मिळेल. आम्हाला फार पॅकेजिंगवालं नाही खायचं. म्हणजे आता 7व्या मजल्यावर मी राहतो, तर मी कसं काय गोसेवा करू शकतो? माझ्याकडे गाय बांधायला जागाच नाही. पण मी गो आधारित प्रॉडक्ट खरेदी करू शकतो की नाही? मी गो आधारित मंजन आणलं, गो आधारित धूप आणलं, मी गो आधारित फिनाईल आणलं, मी गो आधारित शॅम्पू आणला. तर माझं अप्रत्यक्षरित्या गोसेवाच माझ्या हातून झाली. तर यामध्ये आपण फार छान प्रश्न विचारला, की ह्या ग्रामविकासाच्या कामात शहरी भागातल्या व्यक्तींचं, प्रभावी व्यक्तींचा खूप चांगला उपयोग आणि चांगला त्यांचा तो एक चांगला घटक आपल्या या कामासाठी होऊ शकतो. सद्यस्थितीला संपूर्ण प्रांतात आणखीन आपले कुठले कुठले कामं चालू आहेत? यामध्ये एक ग्रामविकासाची संकुल एक रचना आहे. संकुल रचना म्हणजे एक ग्रामविकासाचं गाव असतं. तर आपली एक ग्रामविकासाची संकल्पना अशी आहे, की एकच गाव 10 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे त्याच गावाचं नाव नाही घेत राहिले पाहिजे कुणी. तर त्या गावाला केंद्रबिंदू मानून त्याच्या बाजूच्या 8-10 गावामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा विकास किंवा त्याच पद्धतीचं परिवर्तन दिसून आलं पाहिजे. तर असं आपण एक आपल्या प्रांतात आत्ता 3 संकुल आहेत. तर त्या संकुलाच्या आधारे त्या गावातले 2-2, 4-4, 5-5 जण एकत्र येऊन त्याची एक संकुल समिती बनते आणि मग एका गावामध्ये 5 क्विंटल एखादं धान्य तयार होतं. तर ते शहरामध्ये तर त्यांना 5 टन पाहिजे. मग त्या 10 गावातल्यांनी ते एकत्र करायचं आणि मग ते संकुलातलं एकत्र जाईल. मग त्याच्यासाठी एक संस्था जोडलेली आहे. त्याच्यासाठी एक FPC फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेतकरी कंपनी जोडलेली आहे. मग तिथले हे काम करणारा एक अंशकालीन, त्याला आपण ग्रामशिल्पी म्हणतो, तो पूर्ण वेळ अर्धवेळ असतो, 10 दिवस तो त्या कामासाठी देतो. तर ही पण एक कामं चालतात आणि मग त्या संकुलाचा समग्र विकास, त्या संकुलाने एकत्र येऊन काम करणं, असं पण एक वेगळं काम चालतं. दुसरं म्हणजे यामध्ये छोटं छोटं जे विषमुक्त शेती करणारी जी लोकं आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा संपर्क. आणखी एक एखाद्या गावामध्ये ग्रामविकास नाही, पण त्या गावात एखाद्या व्यक्तीने एखादं छोटंसं स्टार्टअप सुरू केलं आहे, तर त्याला जाऊन भेटणं आणि त्याचं संघटन. म्हणजे समजा जालना जिल्ह्याचंच उदाहरण सांगायचं झालं तर इथल्या संयोजकांनी, सहसंयोजकांनी एक छोटे-छोटे कुल्फीचा कारखाना, कुंकू तयार करायचा कारखाना, डाळ तयार करण्याचा कारखाना, पीठ तयार करण्याचा कारखाना, अशी छोटी-छोटी उद्योग सुरू केलेल्यांचं 25-30 जणांचं संघटन केलं आहे. म्हणजे संघटन म्हणजे त्यांना एकत्र बोलवलं आणि मग त्यांना त्यांचं कुठंतरी कौतुक, किंवा आपण ही छोटं स्टार्टअप सुरू केलं पण आपलं कोणीतरी कौतुक केलं. तर अशी पण गोष्टीमधून तो उद्योजक होणं, कारण आपल्याकडं अधिकाधिक उद्योजकता जर वाढली तर आपण आपला लवकर आपलं लक्ष गाठू शकू किंवा ग्रामीण भागातली स्थिरीकरण म्हणजे जे काही मायग्रेशन होतं, जे काही स्थलांतर होतं, त्याला आपण रोखू शकतो. तर त्यामध्ये याच्यात ग्रामविकास आत्ता खूप चांगलं कामाची दिशा आणि गती ही घेतलेली आहे. आणखीन जर विचारायचं राहिलं तर ग्रामविकास ह्या गतिविधीचे किती आयाम सध्याच्या घडीला चालू आहेत आणि कुठले कुठले? याच्यामध्ये एक आपण त्या गावाची रचना करताना सप्तसंपदा आणि पंचशक्ती अशा आधारे हे करतो. म्हणजे सप्तसंपदा म्हणजे भूसंपदा, जलसंपदा, वनसंपदा, जीवसंपदा, जनसंपदा, अशा वेगवेगळ्या सप्तसंपदा आहे आणि त्या जनसंपदेमध्ये पण मग एक उपविभाग आहे. जनसंपदा म्हणजे तिथलं माणूस जो आहे, ते माणसाची ताकद आहे, ही पण एक संपदा आहे. तर मग त्या जनसंपदेवर पण छोटे आरोग्य, संस्कार आणि शिक्षण. कारण जनसंपदा या संपदेला एक मन नावाची गोष्ट आहे. म्हणून त्याच्यावर संस्कार पाहिजे, त्याचं शिक्षण पाहिजे आणि त्याचं आरोग्य पाहिजे. तर असे एक वेगवेगळे उपविभाग चालतात. साधारणपणे 25-30 जणांची ती एक छोटीशी समिती त्या गावामध्ये असते. मग जलसंपदेमध्ये पाणी विषयातलं काय काम, वनसंपदेमध्ये पर्यावरणाच्या संदर्भातलं काय, भूसंपदा म्हणजे आमच्या गावातली काही भाग हा विषमुक्त शेतीचा होईल का, मग त्या भूसंपदेमध्ये जीवसंपदा, जीवसंपदा म्हणजे जे छोटे छोटे जीवाणू असतात त्या जीवाणूवर काम करणं, असे वेगवेगळे आयाम हे चालतात. तर त्यामध्ये जलसंपदेमध्ये विशेष आपल्या देवगिरी प्रांतांनी तसं 2008पासून आपल्या प्रांतात संघाच्या प्रेरणेने काम सुरू झालं होतं. मग त्यामध्ये पाणी कसं वाचवायचं ह्याच्या स्टिकरपासून ते नदी खोलीकरण ह्याचं कामापर्यंत असे खूप मोठं आपल्या प्रांतामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये काम झालेलं आहे. त्याचं विशेष जर सगळं उल्लेखच करायचा झाला तर जालना जिल्ह्यात एक घनसावंगी तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये एका शाखेने पळसाच्या फुलाची पॅकिंग करून ते शहरामध्ये विक्री केले आणि त्या पळसाच्या फुलाचा शरबत होतो, त्या पळसाच्या फुलाचा आपण रंग वापरू शकतो होळीला, अशी प्रचार केला, संपर्क केला. मग त्यातून एक ₹7,000 राशी आपल्या शहरातल्या मंडळींना त्या फुलातून दिली होती. अक्षरशः त्या 7,000पासून त्या दहीगव्हाण नावाच्या गावाने जिथेच
आपली 1993 संघाची शाखा सुरू होती. तर त्या शाखेतून सुरू झालेला हा उपक्रम 7,000 रुपयापासून सुरू झाला. पण मग गावात एक दिवसानंतर काम बंद पडलं. मग गावातल्या प्रभावी व्यक्तीजवळ आल्या, "अरे ते का बंद आहे गाळ काढण्याचं काम?" म्हणजे म्हणे पैसे नाहीत. मग सगळ्यांनी सप्त्याचे पैसे दिले. एक गावातले खूप प्रतिष्ठित आहे, त्यांनी स्वतःचे 5,000 रुपये दिले. असं करत 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 एक 2-2.5 लाख रुपयाचं एक 3-3.5 किलोमीटरचं काम पहिल्या वर्षी झालं. मग दुसऱ्या वर्षी होत गेलं, तिसऱ्या वर्षी होत गेलं. मग आजूबाजूची लोकं आमच्या गावात हे करता येईल का असं म्हणले. तर याचं साधारणपणे आत्ता घनसावंगी तालुक्यात 50 ते 60 गावामध्ये वेगवेगळ्या संस्था पण नंतर आपल्या मदतीला आल्या. पण गावचा सहभाग, गावामध्ये एक जलसमिती करणं आणि त्या गावातल्या जलसमितीने गावात मग वर्गणी करण्याचं, अर्थ एकत्र करण्याचे वेगवेगळे पॅटर्न प्रत्येक गावात झाले. एका गावामध्ये भंगार गोळा केलं, 2 ट्रक भंगार गोळा झालं. मग ते भंगार विक्री करून त्यातून काम झालं. एका गावामध्ये नवरदेवानी डीजे नाही लावायचा, डीजेचे पैसे ह्या कामाला द्यायचे. एका गावामध्ये धान्य गोळा केलं या कामासाठी. तर एका महिलेने तिचं जे तांदूळ होता, तो तांदूळाचा डब्बा तसाच त्या पोत्यामध्ये ओतला. तर त्याच्यात तिचं ते बंडल पण पडलं 10,000 रुपयाचं. आता तिची ती पुंजी 4-5 वर्षाची असेल. मग ती घेताना तिचे हात थरथर कापू लागले. म्हणे, "तुम्ही हे परत घ्या." म्हणे, "तुम्ही ते आपले जलसमितीवाले म्हणले, आम्ही फक्त तुमचा तांदूळ घेतला आहे." ते म्हणे, "नाही, पण मला पाप लागेल." म्हणे, कारण दिलेलं परत घेत नसतात. म्हणून तिनं ते पैसे परत देण्यासाठी तिथल्या जलसमितीला खूप प्रयत्न करावे लागले. तर अशा एका गावामध्ये एकर वर्गणी लावली. एका गावामध्ये कापसाचं 1-1 क्विंटल कापूस आणला. तर अशी वेगवेगळी उदाहरणं झाली. तर एकत्रित त्याचं जर आपल्याला सगळं सांगायचं झालं, तर साधारणपणे 500 ते 600 किलोमीटरचं काम आणि लोकसहभाग हा 3 ते 3.5 करोड रुपये. म्हणजे भारतामधला कदाचित हा पहिला तालुका असेल की पाणी या विषयासाठी 3 ते 3.5 करोड रुपये हे गावांनी किंवा समाजाने किंवा लोकसहभागातून एकत्र आलेले आहेत. हे एक या प्रेरणेतून झालेलं एक खूप मोठं त्याचं काम म्हणावं लागेल. लातूरमधली जी जलक्रांती झाली होती त्यात आपला सहभाग पण बराच होता. आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन क्षेत्र संघचालक माननीय डॉक्टर कुकडे काका, तर यांच्या प्रेरणेने सगळ्या लातूर शहरातले उद्योजक यांनी एकत्र येऊन खूप मोठी ती जलक्रांतीच म्हणावं लागेल. तर अक्षरशः शाळेतले मुलं जे आहेत त्यांनी त्यांच्या खाऊसाठी, त्यांच्या कुठल्या तरी वस्तूसाठी असे जे गल्ले पैशाचे घरी ठेवलेले होते, ते गल्लेची गल्ले त्याच्यात 100 रुपये, 200 रुपये, अगदी ₹1 तिथं विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. आणि हजारो विद्यार्थी तिथं ते काम बघण्यासाठी आले होते. तर एक खूप मोठं जसं त्या मिरजेतून पाणी लातूरला आणावं लागलं, याचं तिथल्या जागृत समाजाला, सज्जन शक्तीला एक बोचलं ते. आणि मग त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपल्याला बाहेरून रेल्वेने पाणी आणावं लागतं. म्हणून मग हे कुकडे काकांच्या मार्गदर्शनाने, प्रेरणेने आणि सगळ्या समाजाचे सगळ्यांच्या सहभागाने ते खूप मोठी जलक्रांती तिथं पण त्या काळात झाली. ग्रामविकासाच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गावाला भेट देत असाल, तर मग आपल्याला काही अनुभव आलेच असतील, सकारात्मक असतील किंवा नकारात्मक असतील, याविषयी काही सांग. त्यामध्ये सकारात्मक अनुभव असा असतो की त्या गावामधला कुणीही हे होऊ शकत नाही असं म्हणत नाही, कारण त्यांची तशी जडणघडण झालेली आहे. दुसरी गोष्ट, करून बघू, प्रयत्न करू, असा सगळ्यांचा एक सकारात्मक भूमिका असते. दुसरी गोष्ट, एक हे काम करत असताना काही ग्रामविकासाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे त्यांच्यावर एक त्यांची दिष्ट लागते, म्हणजे असं जे म्हणतो आपण, किंवा त्यांना कुणीतरी मग वेगळ्या ठिकाणी घेऊन जातं, कारण त्यांचा समाजामध्ये एक प्रभाव तयार झालेला असतो. दुर्दैवाने ते कुठेतरी वळू नये, ते कुठेतरी जाऊ नये, म्हणून आपण त्यांना प्रशिक्षण वर्गातून, सहवासातून, संपर्कातून, संवादातून असं सांगत असतो की बाबा तुम्ही हे काम कशासाठी करताय? ग्रामविकासाचं काम हा करायचं, एखाद्या गावाचा विकास करायचा किंवा एखाद्या गावाला मला सुधारायचं आहे, तर हा भाव आपल्यात असला नाही पाहिजे, असं आपण कार्यकर्त्यांना सांगतो. तर मला गाव सुधारायचं नाही, तर मला हे काम का करायचं? गाव सुधारवण्याचं काम का करायचं आहे? तर गाव सुधारावं म्हणून नाही, मी बिघडू नये म्हणून मला हे काम करायचं आहे. आणि ही भावना त्यांची पक्की असते, कारण अनुभव असा सांगतो की जे गाव सुधारायसाठी निघाले ते गाव तर नाही सुधरू शकले, पण नंतर तेच बिघडले, किंवा मग त्यांचा गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा झाला. काय खरं नाही, समाजाचं आपण किती करा, समाज असाच असतो. म्हणून आपण त्या कार्यकर्त्याला आधीच सूचित करतो की गावात असंच होईल, पण तुझी भावना ही चांगली असली पाहिजे. तर हे काम मी का करतो, माझं काहीतरी देणं लागतं आणि मी बिघडू नये म्हणून मी हे गाव सुधारायचं काम करतो. ही भावना त्यांची आपण पक्की करतो. तर काही नकारात्मक काही गोष्टी असतात, पण एकूण अनुभव असा आहे इतक्या वर्षाच्या आपल्या अनुभवावरून की अशी गावं खूप उभी होत आहेत आणि सकारात्मकतेने पुढे येत आहेत. ग्रामविकास गतिविधीशी आपण बऱ्याच अगोदरपासून जोडला आहात, तर जेव्हापासून सुरुवात झाली तर आत्तापर्यंत जे गावकऱ्यांचा जो दृष्टिकोन आहे
याकडे बघण्याचा, त्यात आपल्याला काही फरक जाणून आला आहे का? एक दृष्टिकोन सुरुवातीला ही एक प्रतिशासकीय यंत्रणाच आहे, असं त्या गावाला सुरुवातीला वाटतं. पण जेव्हा आपण त्यांच्या घरी जातो, त्यांच्या सुखदुःखात समरस होतो, त्यांचं सगळं आपल्याला हे राहतं, तर मग त्यांना हे काही दिवसांनी लक्षात येतं, की हे राजकीय यंत्रणा, शासकीय यंत्रणा ही काय आपल्याला एखादी योजना देऊन जाते. पण हे त्या योजनेच्याही पुढची माणसं आहेत. म्हणजे अक्षरशः आपल्या काही कार्यकर्त्यांचे अनुभव असे सांगतात ते, की माझ्या मुलीचं प्रवेश मला कुठे द्यायचा हे सुद्धा ते ग्रामविकासाच्या कार्यकर्त्याला विचारतात, किंवा माझ्या मुलीचं लग्न मी कशा पद्धतीनं करू. म्हणजे इतकं ते त्यांच्या कुटुंबाशी समरस झालेले असतात, आणि यांना पण असं वाटतं की हे आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती. त्यामुळं हे जे काम आहे हे पारिवारिक आहे, भावनिक आहे, आणि हे काम ह्या राजकीय योजना, शासकीय योजनेच्याही पुढे खूप मोठं आहे, किंवा ही रेष खूप मोठी करतो आपण, आणि मग ते त्या भावनेने पाहतात. सुरुवातीच्या काळात ते वाटतं की हे योजना असतील, पण आत्ता ग्रामविकासाच्या कार्यकर्त्याकडं बघताना तिथल्या गावातला माणूस हा हे काहीतरी द्यायसाठी आलेत असं नाही वाटत त्यांना. म्हणजे जी अ, ज्या मूलभूत सुविधा आहेत, तर ही यांच्याकडून घ्यायसारखं इतकं काही मोठं आहे, की जे आपल्याला आता शासकीय यंत्रणा देतात त्याच्या खूप पुढचं आहे, अशी त्यांची एक भावना चांगली तयार झालेली आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या हा खूप मोठा विषय. मग तो दुष्काळ असो किंवा आत्ता झालेली अतिवृष्टी, याच ग्रामविकासचा काय दृष्टिकोन आहे नेमका याकडे बघण्याचा? यामध्ये त्याला पहिलं तर त्याला मानसिक आधार, त्या कुटुंबाला एक मनोबल त्याचं वाढणं, ह्याच्यासाठीचं खूप मोठं काम आपण करतो. आत्ता आत्महत्या विषयामध्ये आपण ज्यावेळेस खोलात जातो, तर फार छोटी छोटी कारणं असतात, आणि लक्षात हेच आलं की त्याचं दुःख ऐकण्यासाठीच कोणी नाही, आणि त्याचं दुःख फार छोटं आहे तसं पाहिलं तर, पण त्याच्यासाठी ते मोठं आहे. म्हणजे त्याला ते छोटं नाही वाटत, त्याला मोठं वाटतं, पण ते दुःख ऐकायला कोणी नाही. मग कुणाकडे सांगायचं, आणि मग ते सांगायला नसल्यामुळे आणि दुर्दैवाने अशा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक असतो सगळ्यांचा. दुसरी गोष्ट, ह्या त्याच्याकडं बघत असलेल्या नकारात्मक दृष्टीचं रूपांतर त्याचं व्यसनात होतं, आणि व्यसनामध्ये झाल्यानंतर तर त्याला सगळेजण नाकारतात. आता तो व्यसनाधीन नाही झालेला, तो दुःखात गेला म्हणून त्या मार्गात गेला आहे, हे आपण त्याच्या खोलात जातो. आणि दुसरी गोष्ट, त्याला ही जाणीव आपण करून देतो की परिस्थितीचा दुष्काळ आपल्याकडं नाही, आपल्याकडं मनस्थितीचा दुष्काळ आहे, आणि हा मनस्थितीचा दुष्काळ कसा काढून टाकता येईल याच्यावर आपण हे करतो. कारण अशी खूप माणसं आहेत की ज्यांच्यावर प्रचंड, म्हणजे आता अशी काही गावं आहेत किंवा अशी काही भाग आहेत की जिथं काहीच येत नाही. म्हणजे जसं आता राजस्थानचा जर विचार केला तर तिथं वाळूमध्ये काहीच होत नाही. आता 4-4, 5-5 वर्ष तिथं पाऊस पडत नाही. पण तिथं ही समस्या नाही. तर तिथं दोन गोष्टी आहेत. असं दुःख ऐकून घेणारे कुणीतरी आहेत. ह्या दुःखामध्ये सावरायची ताकद देणारी कुणीतरी आहेत. याच्यामध्ये धीर देणारी लोकं आहेत, बळ देणारी लोकं आहेत, दिशा देणारी लोकं आहेत. दुर्दैवाने याचा मराठवाड्यात आता अभाव झालेला आहे, आणि म्हणून तो मग कुठल्यातरी एखाद्या चुकीच्या प्रभावामध्ये जातो, आणि हा असा चुकीचा निर्णय तो घेतो. पण याच्यामध्ये आपण खूप जणांना या विचारातून बाहेर काढलेलं आहे. आता आपण ते नावानिशी सांगू शकत नाही, सांगू नये, पण अशी खाईत गेलेली खूप जणं आपण ग्रामविकासाच्या माध्यमातून ती बाहेर काढलीत. समस्या मोठी आहे, त्याला उत्तरही मोठंच हे करावं लागेल, पण आपल्या ग्रामविकासाच्या पद्धतीनं आपण ते करतो. आपण ग्रामविकासाच्या बैठकीत सांगतो की ग्रामविकासाचं काम चालतं आहे, त्या गावात एकही आत्महत्या होता कामा नये. जर ती आत्महत्या होत असेल तर आपल्या कामाला तिथं काहीही अर्थ नाही, असं आपण तिथल्या कार्यकर्त्याला सांगतो. समाजाला आपल्याशी जोडायचं आहे, ग्रामविकासाशी जोडायचं आहे, तर तुम्ही त्यांना काय आवाहन कराल आणि आपण ते नेमके जोडू कसे शकतात, कसे आपल्याला मदत करू शकतात हे कळवा? यामध्ये असं आहे की एखादं गाव असतं, त्या गावातले आपल्याकडे काही जण येतात की आम्ही हे करू इच्छितो, तर आपण त्यांना काही गावं दाखवून आणतो, आणि एकदम अशी गावात काही मोठा कार्यक्रम किंवा मोठा असं सभा असं न करता त्यांना असं सांगतो की आजपासून तुम्ही ग्रामविकासाचे कार्यकर्ते झाले. आता तुम्ही आजपासून ग्रामविकासात, आणि कोण येतं आपल्याकडं, ज्यांच्या हृदयामध्ये ही गावाविषयी काहीतरी करायचं अशी एक तळमळ असते, आग असते, तो व्यक्ती येतो. तर त्यांनी आपल्याकडे येण्यापूर्वी काही ना काही एक चांगलं काम केलेलंच असतं. तर पहिली गोष्ट, त्यांनी काय चांगलं काम केलं हे आपण समजून घेतो, त्याचं ऐकतो, आणि आपलं कमी सांगतो. आज अशी खूप मोठी अखिल भारतीय कार्यकर्ते आपले आहेत की जे खूप बोलतात. म्हणजे उदाहरणच सांगायचं झालं तर डॉक्टर दिनेशजी आहेत, विनयजी कानडे आहेत, हे त्यांच्या विषयाची त्यांनी खूप बोलू शकतात, आणि खूप त्यांच्याकडे त्याचं भांडार आहे. पण जर एखाद्या गावात गेलं तर ते ऐकतात खूप. 1 तास एखाद्या ठिकाणी बैठक चालली तर ते साधारणपणे 40-45 मिनटं ऐकतात, 50 मिनटं ऐकतात, पण शेवटचे 10च मिनटं बोलतात. तर आपण त्या कार्यकर्त्याला पहिलं ऐकतो,
आणि नंतर मग छोटे छोटे प्रयोग सांगतो आणि ऐकत ऐकत त्याला एक छोटे छोटे प्रयोग देत की तुम्ही या महिन्यामध्ये ह्या गोष्टी करा. प्रस प्राधान्याने आपण एक नवीन गावामध्ये जर एखाद्याला काम करायचं तर 2-3 गोष्टी नक्की सांगतो की तुम्ही 5-10 जणं एकत्र यायला सुरुवात करा. कुठलं तरी सार्वजनिक ठिकाण स्वच्छ करायचं काम सुरू करा आणि जे गावात चांगलं होतं आहे त्याच्याविषयीची चर्चा करा. म्हणजे 1 तास जर आम्हाला एकही नकारार्थी गावातली गोष्टीची चर्चा करण्याची वेळ नाही आली आणि सगळ्या सकारात्मक चर्चा आम्ही 1 तास करू शकलो, तर आपण असं समजतो तो ग्रामविकासाचा उत्कृष्ट कार्यकर्ता आहे. आणि मग त्याची तशीच चैनीत ते केल्यानंतर त्याच्या गावामध्ये छोटे 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 उपक्रम करतो. त्या गावामध्ये समिती करत नाही. ज्याला जे वाटतं त्यांनी ते करायचं, मग त्याला तो प्रमुख करत जातो आपण आणि मग त्या गावातून ते गाव हळूहळू हळू उभं राहतं. तर आत्ता अशी खूप जण आहेत की जे आम्हाला ह्या कामाशी जोडून घ्यायचं आहे. तर त्यांना आपण काही गावांना घेऊन मुक्काम करून या म्हणतो. मग ते मुक्काम करतात, ते गाव बघतात. आता जसं मी काही उदाहरणं सांगितले, तांदळवाडी आहे, आनंदवाडी आहे, भोशी आहे, सारंगापूर आहे, वागलखेडा आहे, शिरसगाव आहे. तर ह्या गावामध्ये जाऊन या, तिथं काय आहे बघून या आणि एकदा त्यांना त्याचं दर्शन झालं की त्यांना ऊर्जा पण मिळते आणि दिशा पण मिळते आणि मग ते त्यांच्या गावात सुरू करतात. संघ हा नेहमी म्हणतो की आपल्याला समाजाला घेऊन राष्ट्रहिताची कामे करायची. हे आपल्याला विलासजींच्या बोलण्यावरून कळलंच असेल. विलासजी, आपण वेळ दिली त्यासाठी धन्यवाद.